तर पुण्यात आज भाजपचं महाअधिवेशन सुरू होत आहे। भाजप अधिवेशनातून विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असतील। 5000 पेक्षा जास्त प्रतिनिधी या अधिवेशनाला पदाधिकारी हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपचं पुण्यामध्ये अधिवेशन होत आहे। राज्यातील प्रमुख 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर उपमुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे नेते या अधिवेशनाला उपस्थित आहेत। तर केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर लोकसभेचा जो काही निकाल लागलेला आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपकडून आता सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असं दिसतंय आणि त्या पार्श्वभूमीवर इथं प्रत्येक कार्यकर्त्यावर, प्रत्येक पदाधिकाऱ्यावर बूथनिहाय जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। बघूया। या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात, हे चित्र काही चांगले नाही। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। गृहमंत्री पदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।